आलेल्या सर्व नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 7 नगरसेविका निशाताई मानवतकर यांच्या वतीने शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर असं या शिबिराला नाव देण्यात आलेलं आहे आणि शासनाचे सर्व कागदपत्र एकाच ठिकाणी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठीचा हा उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. या 5 पांडव सांस्कृतिक हॉल जनवाडी शिवाजीनगर या ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजन शुक्रवारी 8 मे रोजी करण्यात आलेलं आहे आणि या सर्व उपक्रमामध्ये शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांपैकी तुमच्या कागदपत्रांमध्ये जे प्रलंबित फेरफार असतील ते आहे. 7/12मध्ये जर काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्हाला दुरुस्त करून देण्यात येणार आहे. डिजिटल 7/12 त्याचप्रमाणे नोंद 8 नोंदी वाटप उत्पन्न जात प्रमाणपत्र वाटप देण्यात येणार आहे. दस्तऐवजाची पडताळणी व सुधारणा मार्गदर्शनसुद्धा करण्यात येणार आहे. लोकशाही हक्क कायदा याची माहिती मिळणार आहे. अन्न सुरक्षा व जात प्रमाणपत्र यांची माहिती देणार आहे. विवाह आदिवास प्रमाणपत्रसुद्धा मिळणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना, संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना, वृद्ध व अपंग आवश्यक सेवा या सर्व या ठिकाणी करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे आधार कार्ड दुरुस्ती व नोंदणी, निवडणूक ओळखपत्र, मतदान नोंदणी, शाळा प्रवेश मार्गदर्शन ज्याच्यामध्ये RTEचा समावेश आहे. पुणे महानगरपालिकेच्या विविध योजनांची माहितीसुद्धा देण्यात येणार आहे. महावितरण, पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते या संदर्भातल्या ज्या तक्रारी असतील त्यासुद्धा या ठिकाणी ऐकून घेण्यात येणार आहेत. जन्ममृत्यू दाखला, पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड त्याचप्रमाणे रेशन कार्ड संदर्भातील सर्व कामे या ठिकाणी करण्यात येणार आहेत. बँक खाते जे DBTसाठीची सेवा आहे तीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आहे आणि शासकीय विविध योजनांसाठीचे अर्ज व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिराचं उद्घाटन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जाऊयात या संदर्भातली माहिती या प्रभाग क्रमांक 7च्या नगरसेविका निशाताई मानवतकर काय म्हणतायत त्यांच्याशी आपण बोलूयात आणि माहिती घेऊया. नमस्कार, मी सौ निशा सचिन मानवतकर. आज आपण सर्वजण शासन आपल्या दारी या महत्त्वाच्या उपक्रमाबद्दल बोलण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश असा की शासनाच्या विविध सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवणे. अनेकदा लोकांना शासकीय कामांसाठी कार्यालयात फेरे मारावे लागतात, त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च होतो. या समस्येवर उपाय म्हणजे आपण शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवत असतो. या उपक्रमामध्ये जन्मदाखले, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, पेन्शन योजना, अशा आरोग्यसेवा अशा अनेक सुविधा आपण या कार्यक्रमामध्ये राबवत असतो. यामुळे सामान्य नागरिकांचा त्रासही कमी झाला आहे. नागरिकांना या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि त्यांच्या हक्काच्या योजना त्यांनी जाणून घ्याव्यात हीच अपेक्षा. धन्यवाद. संजय गांधी आमच्या भगिनी कल्याणीताई हगुणे सर्व लोकप्रिय आमदार सिद्धार्थ शिरोळे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. सर्व मान्यवर त्यांचा सत्कार करावा. तसेच सचिन मालवकर यांना विनंती करतो त्यांनी पुष्पगुच्छ यांचा सत्कार निशाताई गोलेगाव क्षेत्रीय कार्यालयाच्या
रवी भाऊ यार काय चाललंय ग? काय करताय? विनंती करतो की त्यांनी योगेश बच्चन यांचा सत्कार करावा. गणेशजी बगाडे यांनी करावा ही विनंती करतो. गणेशजी करण यांचा सत्कार करावा असं समजदादा वस्तुगिरी मी निशाताई मनोरकर यांना विनंती. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. शासन आपल्या दारी असं होतं की नागरिकांना कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. त्यासाठी आपण हा कार्यक्रम आजचा इथे घेतलेला आहे. असंच प्रेम आमच्यावर राहून द्या. छोट्यातले छोटे कार्यक्रम आम्ही राबवतो. या भागातील कार्यक्षम नगर कार्यकर्ता बंधू भगिनींनो त्याची माहिती करून देणं, त्याचा लाभ कसा घेता येणं. मला असं वाटतं अशा पद्धतीने माननीय आमदार सिद्धार्थदादा शिरोळे हे गेले अनेक वर्ष काम करतात आणि आमचे आत्ताचे जेवढे नगरसेवक आहेत मला असं वाटतं ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम नेहमी राबवत असतात. आज निशाताईंनी सुद्धा हाच उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे जेणेकरून आपल्या भागातील जे काही नागरिक आहेत या नागरिकांना आपण या ठिकाणी पाहिलं असेल ग्राम महसूल अधिकारी म्हणजे आपल्या साधं ज्यांनी कार्यक्रम आयोजित केले अशा निशाताई मानोतकर या भागातल्या नगरसेविका तसेच सचिन भाऊ मानोतकर, आमचे पुणे शहराचे नेते रविभाऊ साळेगावकर, अमृताताई मेत्रे आणि प्रशासनातले सर्व अधिकारी वर्ग. शासनाने हा कार्यक्रम अतिशय सोपा आणि चांगला आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम सातत्याने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमचे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या विविध भागामध्ये राबवतात. त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेला की जो माणूस आज इथनं श्रमिक वर्ग आपल्या भागामध्ये राहतो, पापड लाटणाऱ्या भगिनी असतील, धुणं भांडी करणाऱ्या आमच्या भगिनी असतील किंवा बांधकाम मजूर असतील, असा श्रमिक वर्गाचा भाग आहे हा आपला गोखलेनगर. संजय गांधी निराधार योजनेचं पेन्शनचं काम जे काही पेंडिंग असेल ते मिळणार, आधार कार्ड अपडेट करून मिळणार, तुमचं रेशनिंग कार्ड मिळणार. केलेला आहे. तर यामध्ये आपण विविध शासकीय विभागांची मदत घेतलेली आहे. सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज मी सर्व नागरिकांना आवाहन करते की जास्तीत जास्त नागरिकांनी आज या ठिकाणी शासनाचा आपल्या दारी आलेला आहे तर या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा करून घ्यावा. धन्यवाद. 15 जानेवारी 2026ला जे निवडणूक झाली त्याच्यानंतर 16 तारखेला आपण 15 तारखेला जो आपण जनाधार दिला, आशीर्वाद दिला आम्हा सर्वांना. त्याच्यानंतर आम्ही 16 तारखेला विजयी घोषित झालो. सर्वांच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत येणं शक्य झालं. त्यानंतर जे 100 दिवस होते दादा, त्या 100 दिवसाचा आपण अहवाल केलाय. तर विनंती करतो आपण तो प्रदर्शित करावा. सचिनजींचं आणि आभार. सर्वांना विनंती करतो की टाळ्या वाजून त्याचा मध्ये हे जे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर म्हणजे शासन आपल्या दारी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे ते आयोजित करणारे आपल्या ह्या भागातील अत्यंत लोकप्रिय नगरसेविका निशाताई मानोतकर, भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते नेते सचिनजी मानोतकर, उपस्थित या कार्यक्रमासाठी आमचे या भागातील नगरसेवक रवींद्रजी साळेगावकर. मला खरंच मनापासून निशाताई यांनी सचिनचं अभिनंदन करावंसं वाटतं, कारण मला वाटतं ह्याच ठिकाणी ह्याच वास्तूमध्ये एक जुलै महिन्यामध्ये त्यांनी असाच इथे कार्यक्रम घेतला होता आणि तो शासन आपल्या दारी हाच कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमासाठी मी तेव्हा पण आलो होतो, आज पण आलोय आणि तेव्हापासून मी पाहतोय की ह्या गोखलेनगर परिसरातील किंवा आपल्या सर्व वैदुवाडी असेल, पुढे खाली मुळा रोड असेल, पाटील इस्टेट असेल, या सगळ्या परिसरामध्ये जे काही शासनाच्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. हा एक ध्यास समजून खऱ्या अर्थाने काम करताना मी सचिन मानवतकर आणि निशाताईंना पाहत आहे.
एक असतं की एखादा व्यक्ती पार्टीचं काम करतो आणि पार्टीच्या कामाच्या माध्यमातून समाजामध्ये समरसतो होतो. त्यामुळे मला खरं वाटतं की सचिन असतील, निशाताई असतील, हे खरंच समरसतेने म्हणजे नागरिकांबरोबर या भागातील एक रूप झाले. यानंतर आर्या अविनाश कळवराम पवार प्रमाणपत्र द्या. रमेश शिंदे, रमेश मॅडम, तिघांनी एक दोन फोटो. सचिन मालवणकर, सिद्धार्थदादा शिवाय निशाताईंना विनंती करतो की यांनी 2-3 पत्र द्या. बघाडे कुठं असतील त्यांनी स्टेजवर या. जे कोणी लाभार्थी असतात ग्रुप फोटो घ्यायचा आहे. लाभार्थींना विनंती आहे स्टेज जवळ यावं. ज्यांना प्रमाण करतो कार्यक्रम स्टार्ट. एक मिनिट नाव काय तुमचं? सांग. रमेश हेमा कुलार. काय काम होतं तुमचं? उत्पन्नाचा दाखला काढून मिळाला? हो मिळाला. किती वेळा मिळाला? काय किती वेळ लागला मिळायला? 2 दिवस. आणि आता सीमा मधुकर कांचन. मी गरीब शहरीसाठी काढलेला आहे दाखला आणि 2 दिवसात मला तो दाखला मिळालेला आहे आणि व्यवस्थित काम आहे. किती वेळ लागला तुम्हाला दाखला मिळायला? 2 दिवसात झालं. 2 दिवसात. बाबा काय करतात? काम काय करतात? छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर म्हणजे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आपल्या या गोखलेनगर भागामध्ये आज आयोजित केला गेला. आयोजित करणाऱ्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अत्यंत लोकप्रिय नगरसेविका निशाताई मानवतकर आणि सचिनजी मानवतकर यांनी हा आयोजित आज इथं केला. आणि आपल्या अमृताताई मेत्रे, पूजाताई जागडे, लोखंडेताई, त्याच पद्धतीने आमचे रवी साळेगावकर असे सर्व नगरसेवक सुद्धा इथं उपस्थित होते. आपल्या माणेताईसुद्धा तहसीलदार ह्या इथं उपस्थित आहेत. आणि मला आनंद होतो की ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत म्हणजे उत्पन्नाचे दाखले असतील, रेशन कार्ड असेल, आधारचा अपडेट असेल, हा एकाच अमरेलाखाली या सगळ्या शिबिरामध्ये लोकांना ही सेवा मिळते. आणि आपण पाहतोय की सकाळी 9 वाजल्यापासून इथे लोकांनी प्रचंड गर्दी केली आहे आणि त्यांना योग्य ती सेवा ही प्रशासनाच्या माध्यमातून होती आहे. आणि त्यामुळे जे आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं स्वप्न आहे की जे अंत्योदय म्हणजे गोरगरिबांपर्यंत शासन आणि शासनाची जी सेवा आहे ती पोचली पाहिजे आणि ती पोचवण्याचं काम हे लोकप्रतिनिधींचं आहे. तर असं जे काही म्हणजे ज्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे ते काम आमच्या नगरसेविका निशाताई मानवतकर हे अत्यंत उत्तम पद्धतीने करतात. आणि त्याच पद्धतीने त्यांनी 100 दिवसामध्ये जे काम केलं आहे नगरसेविका झाल्यावर त्याचंसुद्धा आज त्यांनी जे अहवाल आहे ह्या अहवाल हा प्रकाशित केला आहे. आणि वाड्या वस्त्या असतील, गोरगरीब असतील आणि सर्व जे काही मूलभूत सोयीसुविधा असतील ह्या सगळ्या जे काही अडीअडचणी आहेत त्याला 24/7 काम करण्याचं जे त्यांचं मानस आहे आणि त्या पद्धतीने त्यांची कृती आहे त्यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो.